पिंपरी चिंचवडमधील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या प्रतिमेला चक्क दुग्धाभिषेक घातलाय। घरी आलेल्या पाहुण्यांचे पाय धुण्याचे विदर्भात परंपरा आहे, त्यात काही गळ नाही असं म्हणत या कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या कृतीचं समर्थन देखील केलंय। तर नाना पटोले यांच्यावर टीका करणारे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी त्यांच्या व्हॉट्सअप डीपीवर अजित पवार यांच्या पायाचे चित्र ठेवल्याचे फोटो दाखवत पटोले यांच्या कार्यकर्त्यांनी मिटकरी यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करणं न थांबवल्यास जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही दिलाय। काही वेळापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील भाजप कार्यालयासमोरील चौकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पटोले यांच्या प्रतिमेवर गुलाब पुष्प उधळलं, दुग्धाभिषेक घालण्याची कृती केली, त्याची सी थेट दृश्य। आमच्या अंतकरणापासून आम्ही त्यांना देवत मानतो। आमच्या कुठल्याही पोस्टवर देवत निघतं। पाय धुवायला आता तो राष्ट्रवादीचा जो आमदार आहे मिटकरी, बरोबर, त्याच्या डीपीला तुम्हाला दाखवतो। हो का, अजित दादाचा पायाचा फोटो आहे आणि तो टीका करतो की स्वतःला संत समजू नका। ह्याची लायकी आहे का मुतकरीची की हा स्वतः डीपीला, स्वतःच्या डीपीला चप्पल पायाचा? आमचं तरी नशीब आहे की नाना भाऊच्या पायाला हात लावायला आम्हाला मिळतं, तिथपर्यंत जायला मिळतं। त्याला ते तिथपर्यंत जायला मिळत नाही, डीपी लावावा लागतो। हा काय स्वतःला एवढा मोठा समजतो? ते नाना भाऊने असे कितीतरी कार्यकर्ते असे घडवलेत आमच्यासारखे। आता फक्त आज फोटोला अभिषेक केला। नाना भाऊ ज्या दिवशी भेटते ना आम्हाला त्या दिवशी दुधाने आंघोळ घालणार नाना भाऊंची। पण मग भाजप एकीकडे आक्रमक होताना दिसतंय। त्यांनी जोडीमार आंदोलन केलं, चिखल लावण्याचं आंदोलन केलं। भाजप विरोधात तुमचं आंदोलन आहे, मिटकर विरोधात आंदोलन आहे, काय नेमकं सांगायचं आहे त्यांना? नाही, भाजपला एक आता जी खासदारकी झाली त्याच्यात त्यांचा पराभव झालेला आहे, त्यांच्या जिव्हारी लागलेला आहे। कारण की हे खूप हवेत होते की शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, नानाभाऊ असतील की घरोघरी जाऊन लोकांना निवडून आणलेत, गोरगरीब कार्यकर्ते घडवले, त्यांच्या जिव्हारी लागलेले आहेत। त्याच्यामुळं एक बाबा नानाभाऊला बदनाम कसं करायचं तर ही संधी साधू। आता ज्यांनी पाय धुतले त्याला काय अडचण नाही। आमच्या विदर्भात परंपरा आहे, पाहुणे आले की त्यांचा पाय धुवून पाय पुसतात, ही परंपरा आमच्या विदर्भात। पण यांच्या जिव्हारी लागली कुठला तरी मुद्दा, ना नानाभाऊ ईडीमध्ये सापडत, ना कुठली शिक्षण संस्था आहे भाऊकड, पण नानाभाऊला टार्गेट कुठं करायचा तर अशा पद्धतीने टार्गेट केलं जातं भाजपकडून। भावना आहे का तुम्ही बघताय? नाही ना, माझे देवत आहेत। नानाभाऊसाठी मी काही करू शकतो, कारण माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवलेत। भाजपला आणि राष्ट्रवादीला या निमित्तानं तुम्हाला आम्हाला एकच सांगायचं आहे की बाबा नानाभाऊंसारखे तुम्ही आयुष्यात होऊ शकत नाही। की शेतकऱ्यांसाठी एकमेव नानाभाऊ आहेत की खासदारकीचा राजीनामा केंद्रात सरकार असताना, राज्यात सरकार असताना शेतकऱ्यांसाठी राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकून शेतकऱ्यांच्या बाजूला उभं राहणारे एकमेव नानाभाऊ आहेत। मग हे नानाभाऊंची बरोबरी करू शकत नाही। आणि अन्यथा मिटकरीने जर अजून जर कुठल्या गोष्टीचे अशी चुकीचे स्टेटमेंट केले तर मिटकरी आणि आम्ही आहेत, जसेचं तसं उत्तर द्यायला आम्ही तयार आहेत।